महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। मी प्राध्यापक डॉक्टर संजय गायकवाड, प्रदेश अध्यक्ष बामसे महाराष्ट्र राज्य। या ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये 21 राज्यामध्ये बामसेचे राज्याधिवेशन होत आहे। त्याचप्रमाणे छत्रपती कुळवाडी भूषण शिवाजी महाराज यांच्या चतुर्शताब्दी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी आणि मनुस्मृती दहन शताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण देशामध्ये हे आम्ही राज्याधिवेशन देतात। बामसेचं महाराष्ट्राचं राज्याधिवेशन 40वें राज्याधिवेशन हे राजीव लॉन्स मंगल कार्यालय चिनार गार्डनच्या बाजूला पडेगाव येथे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होत आहे। या अधिवेशनमध्ये एकूण 7 विषय आम्ही घेतलेले आहेत। त्या 7 विषयावरून चर्चा या ठिकाणी होणार आहे। जे SC ST OBC MT MT DMT कुणबी मराठा मुस्लिम शीख ईसाई हा सर्व बहुजन वर्ग जे आहे या बहुजनांची ज्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन आपण हे विषय लावलेले आहेत, त्या विषयावर चर्चा होणार आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटक जे आहेत ते माननीय शाहीर संभाजी भगत सर आहेत। ते प्रसिद्ध अभिनेत्री शाहीर आहेत। या सर्व विषयाची कार्यक्रमाची अध्यक्षता जे करत आहेत ते माननीय बाबा मेश्राम साहेब करत आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष बामसे नवी दिल्ली। आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे आहेत डॉक्टर विजय मून, प्रसिद्ध त्यानंतर मिलिंद टिपले सर आहेत, सुरेश टोपले सर आहेत, उत्तम सोनकांबळे सर आहेत। आणि या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून अतिथी जे आहेत रमेश तरोडेकर सर आहेत, रविंदर सिंग खालसा आहेत, जनार्दन जंगले आहेत, प्राध्यापक त्रिभंग कदम सर आहेत, ॲडव्होकेट बबन घोटाळ सर आहेत, गौतम गवळी सर आहेत आणि डॉक्टर सूरज पवार सर आणि शिवाजीनाना पाटील या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आहेत। या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये जे मान्यवर आहेत त्यांचे DV जाधव सर आहेत, डॉक्टर मनोज ससाने सर आहेत, डॉक्टर ॲडव्होकेट माया दमदानी सर आहेत, AD अंबाते सर आहेत, PK मेश्राम सर, ॲडव्होकेट सुंदर चौधरी मॅडम, एजाज तांबोळी सर आहेत, डॉक्टर अनिल कुमार माने, प्राध्यापक दीपक वासनिक, अंकल सोनवणे, नितीन गायकवाड, KD गोयल सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाला। अशा प्रकारे हा कार्यक्रम सर्व बहुजन समाजाच्या विविध समस्यांच्यावर चर्चा होणार आहे। त्यामुळे आमचं सर्व बहुजन समाजातील सर्व बंधुभगिनींना अपील आहे, विनंती आहे की मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून जे काही विषय आपण घेतलेले आहेत ते विषयावरती चर्चा होणार आहे ते समजून घ्यावं, ऐकून घेण्यात यावं। कारण बहुजन समाजातील जे बुद्धिजीवी लोक जे आहेत, इंटेलेक्च्युअल जे आहेत आणि त्या विषयावरती बोलणार आहेत, संबोधित करणार आहेत, त्यामुळे सखोलपणे याच्यावरती चर्चा होणार आहे। ही चर्चा करून पुढील भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 331-36 जिल्ह्यांमध्ये 358 तहसीलमध्ये आणि सगळ्या गावापर्यंत हा विचार जो आहे जे काही चर्चा होणार आहे ती चर्चा जाणार आहे। त्यामुळे या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातील लोक याचे सहभागी होत आहेत आणि विशेष करून या कार्यक्रमाला SC ST OBC MT JNT DNT कुणबी समाज सर्व हा बहुजन समाज जो आहे हा उपस्थित राहणार आहे। त्यासाठी अजून मी या निमित्ताने या ठिकाणी सर्वांना अपील करेन की मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून समजून घ्यावं। माझं नाव ॲडव्होकेट सुजाता चौधरी, मी बामसेची पूर्णकालीन प्रचारक आहे, तथा ILPA या वकील संघटनेची राष्ट्रीय अध्यक्ष पण आहे। तर आज आम्ही पत्रकार परिषद या ठिकाणी कॉल केलेली होती। उद्या बामसेचं 40वे राज्य अधिवेशन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे आणि या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून डेलिगेट्स तर येतच आहे, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये समाजातील मान्यवरसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। या अधिवेशनमध्ये वेगवेगळे विषय आम्ही लावलेले आहेत। त्याच्यामध्ये आमचा इंटरेस्ट महत्त्वाचा महिला असल्याकारणाने महिलांचं राष्ट्रव्यापी संघटन बनल्याशिवाय महिलांच्या कुठल्याही समस्यांचे समाधान होणार नाही आणि बामसे संघटन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं ते संघटन बामसेची बनवलेलं आहे। पूर्ण देशामध्ये या संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय मूल्य अशी महिला संघ असेल, भारत मुक्ती मोर्चा महिला विंग असेल, या माध्यमातून
बहुजन समाजातील SC ST OBC मायनॉरिटी कम्युनिटीमधले जेवढ्या महिला आहेत त्यांना या ठिकाणी नेतृत्व करण्याची पार्टिसिपेट करण्याची संधी मिळत आहे आणि बुद्धिजीवी महिलांचं हे एकमेव संघटन बहुजन समाजाचे बामसेतून वकील. थोडं वरती करा. मी ज्योती मिसाळ, भारत मुक्ती मोर्चा महिला विंग प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य. हे जे भारत मुक्ती मोर्चा महिला विंग जे संघटन आहे हे 2010ला याची स्थापना झालेली आहे आणि तेव्हापासून भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून आपण राज्यातील आणि राष्ट्रीय स्तरावरतील जे प्रश्न हाती घेऊन रस्त्यावरचं आंदोलन करण्यासाठी या युनिटचं गठीत झालेलं आहे. आणि रस्त्यावरती आज आम्ही बघतोय की रस्त्यावरती दर 6 महिन्याला आंदोलन होत आहेत. मग त्यामध्ये भारत बंद असेल, जेल भरो आंदोलन असेल, असे वेगवेगळे आंदोलनं होत आहेत. आणि या देशामध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या देशामधील ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याचं जे मास्टर माइंड आहे RSS, त्या RSSच्या हेडक्वार्टरवरती 6 ऑक्टोबर 2022ला आणि 22 फेब्रुवारी 2026ला RSSच्या हेडक्वार्टरवरती मोर्चा काढण्यात आलेला होता. आणि या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला या सहभागी झालेल्या होत्या. अशा आंदोलनामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील महिला या सहभागी होत आहे आणि आंदोलन सफल बनवत आहेत. धन्यवाद.